नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत मँगलोरी बन. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे जास्त पिकलेली केळी किंवा केळी असं म्हटलं तर चालेल. 1-2-3 चमचे साखर, दही, मैदा, जिऱ्याची पावडर, जिरे किंवा जिरे पावडर चालते, पण आता मी जिरे घेतलेले आहेत. अर्धा चमचा मीठ आहे, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा आहे 1 पाव चमचा आणि हे बटर आहे साधारणपणे 1 ते 1.5 चमचा आहे. तर आता ह्याच्या आपण पुढं बेंगलोर पीठ मळून कसं काय घ्यायचं ते पाहूया. तर ह्याच्या केळी स्मॅश करून घ्यायचे हाताने. चांगलं स्मॅश करायचं म्हणून थोडीशी साखर टाकायची, जेणेकरून त्याला एक प्रकारचं फ्रिक्शन मिळेल. साखर नंतर टाकले तरी चालेल. काही गाठी वगैरे असतील तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. एक चमचा दही घालायचं, घट्ट दही लागतं त्याला. त्यानंतर साधारण बटर जे आहे ते 1 ते 1.5 चमचाच घेतलेलं आहे, ते पण टाकायचं ते. काही गाठी वगैरे असतील तर त्या केळाच्या फोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी इकडे पाहायची. कन्सिस्टन्सी आलेलं आहे. बाकीचं आपण घालूया. थोडे जिरे घालू, मीठ घालायचे अर्धा चमचा, फिटून घ्यायचे. बेकिंग सोडा आहे 1 चमचा. साखर पण टाकून देतो मी. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असं झालेलं आहे. चांगलं फेटून घेतलं मग प्रकारे फ्लोएबिलिटी यायला पाहिजे. आता हे सगळं मिश्रण झालेलं आहे. तर ह्यात आपण मैदा घालूया. मला गव्हाचं पीठ असलं तर अर्धा गव्हाचं पीठ अर्धा मैदा घेऊ शकतो, पण मी याच्यामध्ये पूर्ण मैदा घेतोय. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर आपण हे सकाळी भिजवून ठेवलेले चांगले 8 तासासाठी मुरलेलं आहे. ते 8 तास भिजलेले आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटून आपण त्या तळणार आहोत. तो झाला मँगलोरी बन. थोडं तेल टाकून आपण ह्याला चांगलं मळून घेऊ परत एकदा, म्हणजे पुऱ्या लाटायला आपल्याला व्यवस्थित होईल.
छान असं एक जीव झालेला आहे. पुरी लाटण्यासाठी हे गोळ्या करून घेऊ. अशी गोळ्या करून घेतलेली आहेत. तर लाटताना ही तेलावरच लाटायची. लाटताना तेलावरच लाटायची. तेलावर लाटल्याने काय होतं, पिठावर लाटली तर तळताना त्याचे वेगळी ब्राऊन किनार येते त्याला, आणि मग पीठ सगळं साईडला असं तेलावर लाटली की असं होत नाही. मीनवाल इकडे कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपण एक एक पुऱ्या सोडूया. तेल ताप मस्त अशी ब्राऊन भाजलेली आहे. ती आता काढून ठेवू. त्याच्याप्रमाणे एक 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 आपण तळून घेऊया.
अशा रीतीने हे मंगलोरी बन तयार झालेले आहेत. हे आता खोबऱ्याची चटणी किंवा सॉस किंवा कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही. आता जस्ट त्याचं टेक्स्चर बघूया कसं झालंय. हो, हे बघा, हे फर्मेंट झाल्यामुळे आतमध्ये मस्त असं शिजलेलं पण आहे आणि चांगलं भाजलेलं पण आहे. त्याची टेस्ट अप्रतिम लागते. जस्ट चेक. वाव, एक नंबर. हा जरा भोपळगाऱ्याच्या जवळचा पदार्थ जातोय असं मला वाटते. भोपळगारे असेच करतात, फक्त भोपळगारे कसे त्याला जास्त फर्मेंट करत बसायला लागत नाही. भोपळा आणि गूळ एकदम शिजवून घेतल्याने त्याच्यात पीठ टाकत गेलं जसं होईल तसं प्रकारचं आहे. पण फक्त याच्यामध्ये काही दही आणि इतर पदार्थ असल्या कारणाने त्याला फर्मेंटसाठी हे होतं आणि फर्मेंटची मुळे त्याला एकदम एक वेगळी टेस्ट येते. धन्यवाद.